नमस्कार मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। मित्रांनो, शेतकऱ्यांना दरवर्षी पीक कर्ज घ्यावे लागते आणि हे पीक कर्ज या ठिकाणी शासन वेगवेगळ्या स्तरावर देत असते। तर मित्रांनो, आता या पीक कर्ज माफ व्हावे म्हणजे कर्ज माफी व्हावी यासाठी सरकारने सध्या समिती नेमलेली आहे आणि या समितीचा अहवाल लवकरच पुढील आठवड्यात येणार आहे असे सांगितले जात आहे। तर मग मित्रांनो, आता या पीक कर्जासंदर्भात एक महत्त्वाचा GR आलेला आहे। तर मग यामध्ये काय माहिती आहे आपण ती सविस्तरपणे माहिती बघूया मित्रांनो। मग या ठिकाणी नियमित कर्जदार शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा फायदा मिळणार आहे। त्या संदर्भात आता शासनाने नवीन GR काढलेला आहे। पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे। तर आपण या ठिकाणी बघू शकता, सन 2025-26 मधील अर्थसंकल्पीय तरतुदीचे वितरण करण्याबाबत शेतकऱ्यांना अल्प मुदत पीक कर्ज पुरवठा करण्यासाठी 1% व्याजदराने अर्थसहाय्य महाराष्ट्र शासन यांचा दिनांक 23/3/2026 रोजीचा हा GR आहे। ही केंद्र शासनाच्या धोरणानुसार। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता की सन 2025-26 या चालू आर्थिक वर्षासाठी शेतकऱ्यांना अल्प मुदत पीक कर्ज पुरवठा करण्यासाठी 1% दराने अर्थसहाय्य योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। म्हणजे अल्प मुदत जे कर्ज आहे त्यामध्ये शेतकऱ्यांना 0% व्याजदराने मिळते, परंतु या ठिकाणी बँकांना सरकारला हे 7% व्याजदराप्रमाणे पुरवठा करावा लागतो आणि त्या बँकांना 7% दराप्रमाणे कर्ज सरकारला द्यावे लागते। तर मग या शेतकऱ्यांना या ठिकाणी जे अल्पमुदत पीक कर्ज आहे, जे वेळेवर कर्ज भरतात, नियमित कर्जदार आहे, त्यांना 0% व्याजदराने हे कर्ज मिळत असते। आणि केंद्र शासनाच्या धोरणानुसार ज्या बँका शेतकऱ्यांना 7% व्याजदराने कर्ज पुरवठा करणार आहेत त्या बँकांनी शेतकऱ्यांना 7 ऐवजी 6% व्याजदराने कर्ज पुरवठा करावा असे राज्य शासनाचे धोरण आहे। या प्रयोजनासाठी 1% व्याज फरकाच्या रकमेचा आर्थिक भार राज्य शासनावर आहे। मग मित्रांनो, 2006-07 पासून खरीप व रब्बी हंगामामध्ये राज्यातील राष्ट्रीयकृत बँका, प्रादेशिक बँका, ग्रामीण बँका व सन 2013-14 पासून शेतकऱ्यांना रुपये 3 लाख पर्यंतचे अल्पमुदत पीक कर्ज वाटप करणाऱ्या खाजगी बँकांना या निर्णयाचा लाभ देण्यात येत आहे। तर मग शासन निर्णय काय आहे, तर सन 2025-26 या आर्थिक वर्षात शेतकऱ्यांना अल्पमुदत पीक कर्ज पुरवठा करण्यासाठी 1% दराने जे अर्थसहाय्य योजनेअंतर्गत 100 कोटी अर्थसंकल्पीय तरतूद असून त्यापैकी आतापर्यंत बघा 20,56,42,000 एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे। मग सध्या स्थितीत या योजनेअंतर्गत सन 2025-26 मध्ये 79,43,58,000 इतका निधी उपलब्ध असून तो निधी वितरण करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे। म्हणजे जो निधी आहे उरलेला 79,43,58,000 एवढा निधी आता शासनातर्फे त्या बँकांना देण्यात येणार आहे। म्हणजे शेतकऱ्यांच्या व्याजामध्ये, शेतकऱ्यांच्या पीक कर्जामध्ये हे पैसे जमा होणार आहे। म्हणजे शेतकऱ्यांच्या पीक कर्जावर जे व्याज लागलेले आहे त्यासाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। अशा पद्धतीने आता जे नियमित कर्जदार आहे त्यांना या ठिकाणी व्याज सवलतीचा फायदा होणार आहे। तर कर्जमाफी संदर्भातला अहवाल पुढच्या आठवड्यात येणार आहे। त्याच्यानंतर स्पष्ट होईल की कोणकोणत्या शेतकऱ्यांना या ठिकाणी कर्जमाफी मिळणार आहे, त्याचे निकष काय असणार आहे आणि त्यांना कागदपत्र कोणती लागणार आहे, त्याविषयी आपण सविस्तरपणे माहिती अहवाल आल्यानंतर घेऊया। तर अशा प्रकारे पीक कर्जासंदर्भातला हा अतिशय महत्त्वाचा GR होता। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।